गोवा ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही फतोर्फामध्ये असलेल्या श्री शांतादुर्गा कुंकलिकरीण देवीचे दर्शन घेतले। त्या शेजारी छानसे दत्त मंदिर आहे। मग काबो दे रामाला एका होमस्टेमध्ये राहिलो आणि संध्याकाळी बीचवर धमाल मस्ती केली। तर मग सविस्तर माहिती पहा या ब्लॉगमध्ये। गोवा ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्ही आलो फतोर्फाला, इथे असलेल्या श्री शांतादुर्गा कुंकलिकरीण देवीच्या दर्शनासाठी। दक्षिण गोव्यामध्ये असलेले हे एक प्राचीन आणि पवित्र मंदिर आहे। फतोर्फा हे मडगाववरून साधारण 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इकडे पोचायला साधारण अर्धा तास लागतो। या मंदिराचे एक आकर्षण म्हणजे त्याच्या पटांगणात असलेले एक भले मोठे स्तंभ। हे स्तंभ देवी देवतांच्या कोरीव कामाने सजलेले आहे। हे मंदिर प्राचीन असून याचे पुनर्निर्माण छत्रपती शाहू महाराजांच्या काळात करण्यात आले। मंदिराचा सभामंडप भव्य आणि सुंदर आहे। हे मंदिर देवी शांतादुर्गा हिला समर्पित आहे, जी शांततेची प्रतीक म्हणून मानली जाते। मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात देवी शांतादुर्गेचे 2 मूर्त्या आहेत, एक बसलेल्या स्थितीत आणि दुसरी उभी। उभ्या मूर्तीला दररोज दर्शनासाठी ठेवले जाते। मंदिराच्या डाव्या बाजूला छोटेसे शंकराचे मंदिर आहे। असे म्हणतात की देवीचे मूळ मंदिर कुंकुलिम गावामध्ये होते, परंतु 16व्या शतकात पोर्तुगीजांच्या धार्मिक छळामुळे ते नष्ट करण्यात आले। त्यावेळी गावकऱ्यांनी देवीची मूर्ती सुरक्षितपणे फतोर्फाला आणली आणि येथे नवीन मंदिराची स्थापना केली। मंदिराच्या आवारात भटकंती करत असताना एक छोटेसे दत्ताचे मंदिर नजरेस पडले। आत जाऊन दर्शन घेतले। मंदिराच्या आतमध्ये औदुंबराचे झाड आहे, जे छताच्या दिशेकडून बाहेर जाते। फतोर्फावरून निघालो। वाटेत एका छोट्याशा हॉटेलमध्ये लंच केलं आणि काबो दे रामाला पोचलो। काबो दे रामामध्ये राहण्यासाठी खूप कमी व्यवस्था आहे। आम्ही जे हॉलिडे होम्स या होमस्टेमध्ये रूम बुक केली होती। इथे राहण्यासाठी सुंदर रूम आणि वावरण्यासाठी छानसे पटांगण व गार्डन आहे। दुपारी रूमवर आराम केला आणि संध्याकाळी बीचवर आलो। जे हॉलिडे होम्स वरून काबो दे रामा फोर्ट व बीच अगदी 15-20 मिनिटांवरच आहे। समुद्र किनाऱ्यावर उंच सागरी कड्यावरून खाली उतरताना दिसणारा निळसर अरबी समुद्र, नारळाची झाडे आणि हिरवेगार डोंगर फारच देखणे दृश्य निर्माण करतात।
हे ठिकाण गर्दीपासून दूर असल्याने येथे शांत वातावरण आणि खासगीपणा अनुभवता येतो. काबो दे रामा बॅकवॉटर्स हे कायाकिंगसाठी सुप्रसिद्ध आहे. पाणी पाहिल्यावर श्रियाचा आनंद मनात मावेना असा झाला आणि आमची मस्ती सुरू झाली. शेवटी तिला पकडून पाण्याबाहेर घेऊन यावे लागले. आम्ही सुद्धा कायाकिंगचा आनंद घेतला. संसाराची नाव चालवते तशीच कायाक चालवण्याचा पुढाकार स्पृहाने घेतला. दोन्ही बाजूला उंच नारळाची झाडे आणि मध्ये शांत पाणी, यामध्ये कायाकचा अनुभव एकदम आरामदायी वाटतो. ट्रिपचा दुसरा दिवस संपला. तिसरा दिवस आणि नवीन ठिकाण पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा.